आणि आपण पाहतोय आत्ताची मोठी बातमी, या लढतीमध्ये सुद्धा काहीसा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। पंचांनी जो निर्णय दिला तो महेंद्र गायकवाड समर्थकांना मान्य नाहीये आणि त्यामुळे आता हा गोंधळ पाहायला मिळतोय। पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो समर्थकांना मान्य नाही आणि त्यामुळेच हे समर्थक मगाशी आपण पाहिलं काही क्षणांपूर्वी जे पुढे आलेले होते, पुढे सरसावले होते, पोलीस त्यांना नियंत्रणात आणायचा प्रयत्न होतोय। मात्र दुसरीकडे निकाल लागलेला नसताना सुद्धा पृथ्वीराज मोहोळ यांचे समर्थक अगोदरच जल्लोष करत असतानाची दृश्य आपण सध्या पाहतोय। मात्र महेंद्र गायकवाड हे आणि त्यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। पृथ्वीराज मोहोळ यांना दुसरा क्रमांक दिला, 2 गुण दिले, त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय। पृथ्वीराज मोहोळ 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता होणार का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पृथ्वीराज मोहोळच ठरलाय महाराष्ट्र केसरी विजेता। आपण पाहतोय 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती आणि त्याचा निकाल हा पंचांनी नुकताच दिलेला आहे आणि त्यांचा जल्लोष एकूणच आपण पाहतोय। आपण जर पाहिलं हा सामना पूर्ण आपण लाईव्ह पाहत होतो या दृश्यांमध्ये, सगळ्यात पहिला गुण पृथ्वीराज मोहोळ याला मिळालेला होता आणि त्यानंतर दुसरा गुण महेंद्र गायकवाडला मिळाला। पुन्हा एकदा त्यांची अटीतटीचा सामना रंगला आणि त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने हा अंतिम लढत ही जिंकलेली आहे आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे। अंतिम सामना 67वी महाराष्ट्र केसरी होती आणि या केसरी स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ झालेला आहे। आत्ताची आणि मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग बातमी म्हणूयात आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांचा हा एकच जल्लोष, इतक्या मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली होती अहिल्यानगरमध्ये आणि अनेक दिग्गजांची सुद्धा हजेरी सगळ्यांच्या नजरा खेळलेला होता की महाराष्ट्र केसरी कोण बनणार। या अगोदरचा जो डाव झाला, या अगोदरची जी खेळी झाली त्यामध्ये सुद्धा बराच गोंधळ झाला, संभ्रमाचं वातावरण होतं। मात्र पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। महाराष्ट्र केसरी हा 67वा पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे, त्याने हा किताब पटकावलेला आहे। जसं आपण मगाशी म्हटलं, अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने मैदान सोडल्याचं पाहायला मिळतंय। महेंद्र गायकवाड याचा पराभव झालेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळ हा 67वा महाराष्ट्र केसरी विजेता झालेला आहे। मोहोळकडून महेंद्र गायकवाडचा पराभव झालेला आहे। अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान सोडलेलं आहे। मात्र त्यानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांकडून हा जल्लोष आणि त्याचं जल्लोषात स्वागत आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी ही सगळी दृश्य बऱ्याच मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात आहेत। हा जल्लोष अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पृथ्वीराज मोहोळच्या दुसऱ्या गुणावर महेंद्र गायकवाड यांनी आक्षेप घेतला। मात्र पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे आणि पृथ्वीराज मोहोळकडून महेंद्र गायकवाड याचा पराभव करण्यात आलेला आहे। तो क्षण आपण पाहिला ज्यावेळी पंचांनी निर्णय दिला की पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झालेला आहे आणि महेंद्र गायकवाड हा पराभूत झालेला आहे। तो क्षण आपण पाहिला। या दोघांची जवळजवळ 3 ते 5 मिनिटं लढत सुरू होती। अटीतटीचा सामना हा होता आणि याच 2 ते 5 मिनिटांसाठी हे जे मल्ल असतात वर्षानुवर्ष मेहनत करत असतात आणि तेच त्यांच्या या मेहनतीचं जे फळ पृथ्वीराज मोहोळ याला हा 67वा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा किताब त्याने पटकावलेला आहे। अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान सोडलेलं आहे। नक्कीच कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणारच। मात्र पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे।